नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी मालती आहे ती राणीच्या हाताचं जे बांधलेली पट्टी वगैरे काढून टाकते आणि आता मालती तिचा हात पिरगळते. तर आता ती म्हणते की सांग, तुला भाकरी कोणी करू लागलं? मला लवकर सांगते की नाही? अगं तुला त्या भाकरी कोण करू लागलं होतं, सांगशील का मला? तर आता राणी म्हणते की खरंच मला नाही माहिती. मला नाही माहिती गं, खरं सांगू का? मीच केलंय माझ्या हाताने. तर आता ती म्हणते की तुझ्या हाताने तुझा हात मोडलाय आणि भाकरी कशा करशील गं तू? असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की हे बघा, खरंच मी माझ्या हाताने भाकरी केल्या आहे, असं ती म्हणते. तर आता लगेच मालती म्हणते की नको सांगू मला. तेवढ्यात आता उर्मिला म्हणते, अहो मालती आई, तुम्ही विचार करा, बाहेर आहे ना आबा आणि ते आलेत. आबा आणि ते आले, सगळेजण आलेत, इंद्र सर आणि ते इंद्रजित भाऊजी आणि ते. तर चला लवकर आपल्या तिकडे जावं लागेल. तर आता लगेच म्हणतात, काय आले का ते? तर ते म्हणतात की हो, त्यामुळे तुम्ही हिला त्रास देऊ नका, आता बाजूला व्हा हिच्यापासून, असं म्हणते. आणि आता लगेच उर्मिला तिला तिच्यापासून बाजूला करते. आणि आता जी उर्मिला आहे ती उर्मिला आता तिथं सगळेजण निघून जातात. मालती म्हणते की चल बांध ती पट्टी तुझ्या हाताने, आणि मालती तिथून निघून जातात. तर आता इकडं सगळे तिथून जातात. तर इकडं जो इंद्र आहे तो वरती टेरेसवरती येतो. तिथं आल्यावरती तो डेकोरेशन वगैरे करतो. तो फुलाच्या हे घेतो कोटरी, त्याच्यामध्ये फुलं टाकतो आणि ते पाय धुवायला ठेवतो आणि बाकीकडे सगळं डेकोरेशन केलं असतं त्याने. तर आता डेकोरेशन केलेलं असतं. तर आता तो म्हणतो की आता फक्त राणी कधी येते ना काय माहिती, नाही तर माझं सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, असं म्हणत असतो. तर आता लगेच म्हणतो की काय झालेलं आहे डेकोरेशन, त्यामुळं आता तो म्हणतो की आता बोलवतो राणीला. तेवढ्यात राणी येते. राणी म्हणते, ओ इंद्र सर काय आहे हे सगळं? तर इंद्र म्हणतो की अगं राणी, तुझ्यासाठीच केलंय मी हे सगळं, तुझ्यासाठीच मी डेकोरेशन केलं आहे. तर ते म्हणते कसं वाटलं आमचं सलून? तर राणी म्हणते माझ्यासाठी केलं आहे इंद्र सर. तर इंद्र म्हणतो की हो अगं राणी, मी तुझ्यासाठीच केलं आहे. मग कुणासाठी करणार तूच सांग ना, असं म्हणतो. आणि आता राणी तिथे येते. तिथे आल्यावरती इंद्र म्हणतो, तुमचं आमच्या सलूनमध्ये स्वागत आहे मॅडम, तुम्ही या, या खुर्चीवर बसा. मग राणी त्या खुर्चीवर बसते. खाली पाणी ठेवलेलं असतं. इंद्र म्हणतो त्याच्यात पाय ठेवा. राणी त्यात पाय ठेवते. आणि आता राणी त्याच्यात पाय ठेवल्यावरती आता लगेच राणीचे पाय धुती राणी. ती इंद्र विचारतो कसं वाटतंय? तर राणी म्हणते की भारी वाटतंय इंद्र सर, असं म्हणते. तर इंद्र म्हणतो की हो ना, आमचं सलून एकदम भारी आहे, असं म्हणते. तर आता ते म्हणतात की हो, हे बघा भारी केलं इंद्र सर तुम्ही हे सगळं काही, असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की हो ना, भारी झालं मग काय, काय टेन्शन नाही आहे, खरंच सलून खूप भारी आहे, असं म्हणते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र पण म्हणतो की चला राणी, तुमची मालिश करून देऊ का पायाची? तर राणी म्हणते की नाही हो इंद्र सर, माझ्या पायाला हात नका लावू. तर इंद्र म्हणतो पायाला नाही लावत हात, मग थांबा तुमच्या खांद्याने ते दाबून देतो. राणीच्या खांद्याची मालिश करून देतो, राणीच्या डोक्याची मालिश करून देतो तेल लावून. आणि राणीला म्हणतो आता कसं वाटतंय? राणीला तेवढं ते झोप लागते, तिला कळतच नाही कधी झोप लागते. तेवढ्यात इंद्र म्हणतो की राणी काय झालं? तर राणी झोपली जात असते आणि इंद्र त्याच्या मनातल्या सगळ्या भावना तो बोलून जातो. राणी झोपलेली असते त्याच वेळेत. आणि राणी उठते अचानक गडबडून. तर इंद्र म्हणतो काय झालं? तर राणी म्हणते, अहो इंद्र सर मला उठवायचं ना. अहो किती वेळ झालता मला झोपून, खूप वेळ झालाय का? कुणी आलं असतं अचानक मग काय केलं असतं आपण, असं म्हणतं. तर आता लगेच इंद्र म्हणतो की काळजी करू नका तुम्ही, चला. तर आता राणी म्हणते की चला मी जाते खाली. तर आता राणी तिथून जायला लागते. तेवढ्यात इंद्राचं लक्ष जातं ते चॉकलेट ठेवलेले. चॉकलेट घेतो आणि चॉकलेट घेऊन तो जायला लागतो. तो राणीला म्हणतो की राणी चॉकलेट राहील, धर, थांबा थांबा. तर राणीला चॉकलेट घेऊन जातो आणि राणी चॉकलेट घेते आणि त्याला भरवते एक चॉकलेट आधी इंद्राला. आणि इंद्र म्हणतो की हे धरा तुमच्या इंद्रजित सरांनी तुमच्यासाठी चॉकलेट ठेवले होते. तर राणी म्हणते की हो ना, मग त्या आमच्या इंद्रजित सरांनाही मी चॉकलेट भरवलं म्हणून समजा, असं म्हणते. तर इंद्र म्हणतो की आमचं सलून भारी होतं ना? तर राणी म्हणते की हो एकदम मस्त होतं, असं म्हणते. तर आता जी राणी आहे, राणी इंद्र आता राणी जी असते ती राणी म्हणत असते की इंद्र सर तुम्ही काळजी करू नका, आता आपण असंच मस्त एन्जॉय करू. तर आता एकमेकाला चॉकलेट वगैरे भरवतात. राणी इंद्राला, इंद्र राणीला चॉकलेट भरवतात. आणि मग त्यानंतर आता जे इंद्र आणि राणी आहे ते बोलत असतात. तर इंद्र म्हणतो राणी खरंच तू खूप चांगली आहे गं, तुझ्यासोबत कोणी कसं वागलं तरी तू किती चांगलं वागते ना. मला राणी माझी शपथ आहे तुला, मला सांग लवकर, तुला हे सगळं कोणी सांगितलं होतं आणि का असं वागायला लावलंय? आपल्या दोघांना नक्कीच कुणीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय, पण मला त्याचं नाव माहीत झालं पाहिजे, कोण आहे तुला माहिती का राणी? तर राणी म्हणते अहो इंद्र सर मला खरंच नाही माहिती. तर आता इंद्र म्हणतो माझी शपथ आहे, सांग लवकर. तर राणी म्हणते ती घडलेलं सगळं सांगते. संक्रांती दिवशी तिला रत्ना काकीनी काय काय मालती काकीनी काय काय सांगितलं होतं हे सगळं तिला सांगते. तर ते म्हणते एवढं सगळं?
आईने केलं. मला वाटलंच होतं हे आईने काहीतरी मोठा प्लॅन केला असणार आहे. मी असं सोडणार नाही आहे आईला, असं म्हणतो आणि आता लगेच जी उर्मिला आहे ती तिथून येत असते. ती जिन्यावरून बघते तर आता तिला समोर दिसतं इंद्र आणि राणी बोलत आहे. फक्त राणी दिसते, इंद्र दिसत नाही. तर ती वर येते आणि विचारते, "काय गं राणी, कुणाशी बोलत होतेस?" तर राणी म्हणते की "अहो, कुठं कोण आहे ते?" उर्मिला इकडे तिकडे बघते आणि म्हणते की "माझ्याशी खोटं बोलू नको हां. कुणाशी बोलत होते?" असं म्हणते. तर आता ती म्हणते की "अहो, खरंच इथे कुणी नाहीये," असं म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.